शांतिदूत परिवारातर्फे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न. उमरगा आषाढी एकादशीच्या पवित्र निमित्ताने शांतिदूत परिवारातर्फे ओम लॉन्स अँड रिसॉर्ट चौरस्ता उमरगा येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रवीणजी स्वामी, निग्राध्यक्ष किरणजी गायकवाड, पंचायत समिती सभापती आकांक्षाताई चौगुले, तेजसनाथ महाराज, श्री अगजप्पा देवस्थान कराळी अग्निभेट, वन अधिकारी दिनेश वाघमारे, कृषी भूषण गोविंदरावजी पवार उपस्थित होते. यावेळी शांतिदूत परिवाराचे पदाधिकारी प्राध्यापक युसुफ मुल्ला, प्राचार्य सोमनाथ महाजन, गणेश गरुड, नितीन गौरशेट्टी, मधुकर चौधरी, श्याम पाटील, जितेंद्र घोटाळे, ईश्वर मुगळे, संतोष मोहिते, तसेच परिवार स्नेही रवींद्र आळंगेकर, कृषी अधिकारी सेवानिवृत्त मुरलीधर जाधव, माजी नगरसेवक शरद पवार, पत्रकार नसीरुद्दीन शेख, अरविंद पवार, कराळी देवस्थान ट्रस्टी श्री व सौ जाधव, जाजन मुगळी, प्राध्यापक सौ महाजनताई, संगीता गायकवाड, ईश्वर आळंगे आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार शांतिदूत परिवाराच्या संस्थापक अध्यक्षा सौ विद्याताई जाधव आणि मार्गदर्शक डॉक्टर विठ्ठल जाधव, विशेष पोलीस महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करताना पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षारोपणाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच शांतिदूत परिवाराने सातत्याने राबवलेल्या सामाजिक, पर्यावरणपूरक व जनहिताच्या उपक्रमांचे कौतुक करून संस्थेच्या कार्याचा गौरव केला. जाधव परिवाराच्या वतीनं आमदार साहेबांचं, आदरणीय तेजसनाथ महाराजांचं आणि वाघमारे साहेबांचं आणि इथं उपस्थित सर्व कराळी देवस्थानचे ट्रस्टी, ग्रामस्थ सर्वांचं मनापासून स्वागत करतो. अतिशय जीवन कसं जगावं, माणुसकी, दया, प्रेम ह्या सगळ्या गोष्टीचं वेगवेगळ्या साधू संतांच्या विचारामधून महाराजांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त केले. थोडक्यात सांगायचं झालं तर महाराज, निसर्ग हा देण्यासाठी आहे, कुठलीही गोष्ट असो, आणि आपण माणसं फक्त घेण्यासाठी आहोत. फक्त विंदा करंदी करणे म्हणल्यासारखं घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देत जावे आणि घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे, तसं निसर्गाकडून तर आपण भरसत घेतच राहतो. परंतु अन्न, वस्त्र, निवारा ह्या प्रमुख गरजा माणसाच्या युगानुग चालू आहेत, त्या पुढेही राहतील. पण त्याच्याही ही म्हणीमध्ये हे तीनच गोष्टी आहेत. पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचं शुद्ध हवा श्वास घेण्यासाठी आणि निर्मल जल, तर हे दोन्ही गोष्टीसाठी वृक्षारोपण अतिशय महत्त्वाचं आहे. आणि या निमित्तानं शांतिदूत परिवार गेल्या 5-6 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये लाखो झाडं आपण धार्मिक ठिकाणी लावले. जेलमध्ये जेवढे काही जमिनी उपलब्ध आहेत, म्हणजे 50 लाख ते 1 कोटीच्या दरम्यान आपल्याकडून वृक्ष लागवड झालेली आहे. रक्तदानाचंही तसंच काम चालू आहे. शांतिदूत परिवाराचे पदाधिकारी आपापल्या आवडीनुसार, सवडीनुसार आपल्या आपल्या कार्यक्षेत्रात ज्यांना जी गरज आहे ती त्यांच्या परीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात. अशा या छोट्या सामाजिक सेवा संस्थेच्या कार्यक्रमासाठी आजकाल आपण बघितलं आमदार, खासदार साहेबांचं व्यस्तता, बाकी सगळ्या गोष्टी, परंतु चांगल्या उपक्रमासाठी स्वामीसाहेब नेहमीच वेळ देतात. इतरही ठिकाणी आपण पाहत असतो. तेव्हा कालच माझं बोलणं झालं आणि त्यांनी अतिशय आपल्या सगळ्याच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले. पुन्हा एकदा आषाढी एकादशीच्या निमित्तानं उपस्थित सर्व परिवारातील आपल्या सदस्यांना एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. परमेश्वर विठ्ठल आणि रुक्मिणीच्या चरणी प्रार्थना आहे, आपल्या सगळ्या परिवारावर, आपल्या राज्यावर, आपल्या देशावर विठ्ठल रुक्माईचे आशीर्वाद राहावेत, ही प्रभूचरणी प्रार्थना. मी स्वागत करतोय मुल्ला सर, ते शांतिदूतचा निरोप देऊन आमदार साहेबांचं स्वागत करावं आणि मग नंतर आमदार साहेबांनी असंच शुभेच्छापर आशीर्वाद या उपक्रमासाठी द्यावे ही विनंती. अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला. संपर्क डॉक्टर सुरेश राठोड, संपादक 9623420295.